नाही नाही, भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचं नेतृत्व केलंय, समता परिषदेची स्थापना केली, अनेक लोक त्यांना भेटतात, आम्ही पण ओबीसी आहोत, आम्ही पण भेटतो, तो प्रश्न तो नाही आहे त्यांना भेटायचा, कोणी मोठ्या नेत्यांना भेटू शकतं। फक्त आमची विनंती अशी आहे की कार्यकर्त्यांच्या आडून जे कोणी उतावीळ कार्यकर्ते आहेत, जे जोळे मारो आंदोलन करून आमच्या नेतृत्वाला असं बदनाम करत असतील तर ते मात्र काय खपून घेतल्या जाणार नाही, त्या जशास तसं उत्तर दिलं जाईल। अशा प्रकारचा उद्दामपणा आम्ही खपून घेणार नाही। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत, त्यांच्या फोटोला जोळ्या मारण्यापर्यंत जर कोणाची हिंमत गेली असेल तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। मी नाही जाणार, मी कधी जात पण नसतो। खाते वाटप अजितदादांमुळे रखडलं गेलं असं देखील म्हटलं जातं। खाते वाटप जे रखडले अजितदादांमुळे रखडलेले काही खाती पदरात पाडायची आहेत, त्यामुळे 2 दिवस दादा नॉट रिचेबल होते असंही बोललं जातं। नाही, खाते अजितदादांमुळे नाही, हे चुकीचं आहे। खाते वाटपाचा रखडण्याचा काही संबंध येत नाही। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, तिघांमध्ये समन्वय आहे। जे काही खाते महत्त्वाचे मी सांगितलं होतं की अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलं पाहिजे, दादांनी आर्थिक शिस्त महाराष्ट्राला लावली, 10व्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्या पद्धतीनं आम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार, आमचा सन्मान होणार। त्यामुळे दादांमुळे खाते वाटप रखडलं हे म्हणणं चुकीचं आहे। त्यांच्यामुळे 2 दिवस आजारी होते त्यामुळे ते खाते वाटप नाही होत, असं नाही आहे। गळ्याचा संसर्ग ज्याला थ्रोट इन्फेक्शन म्हणतात, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला, हे स्वतः प्रांताध्यक्षांनी खुलासा केलेला आहे। आणि राहिलं तुम्ही आता त्याचे वेगळे वेगळे अर्थ लावता, त्याला आमचा काही इलाज नाही। अशा वेळेस प्रत्येक वेळेस दादा आजारी पडले जातात असं देखील म्हटलं जातं। दादांनी आजारी पडू नये का? कधीच पडू नये। त्यांना काही मानवी मर्यादा आहेत की नाही? अहो साहेब, एखादा व्यक्ती सकाळी 5 पासून रात्री 10-11 पर्यंत जर काम करत असेल तर शारीरिक मर्यादा येतात ना। शिंदे साहेबांना पण शारीरिक मर्यादाला, त्यावेळेस पण तुम्ही असंच की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद नाही तर मग ते दरेगावला शेती करायला गेले। आज शेवटी नंतर लक्षात आलं की त्यांना पण थ्रोट इन्फेक्शन होतं।